रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मा उद्धर। प्रभु रामचंद्र की जय। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। श्री सद्गुरु दासराम महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। आपण कालपर्यंत राम आणि ही सगळी मंडळी विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण आणि सगळे हे जनकाच्या नगरीत आलेले बघितलेत. अयोध्येचा उद्धार झाला. काल त्रिशंकूच्या वगैरे अशा भरपूर कथा बघितल्या आपण विश्वामित्रांनी सांगितलेल्या. आणि एक अतिशय रम्य असा काळ आपला विश्वामित्रांबरोबर कालपर्यंत गेलेला आहे. आता याची फलश्रुती म्हणजे विश्वामित्रांनी जे त्यांना बोलवून नेलं तर त्यांना जे ऑनलाईन ट्रेनिंग आपण म्हणलं त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं रामचंद्रांना. आणि आता रामचंद्र जनकाच्या नगरीत आलेले आहेत कारण त्यांच्या आयुष्यातली महत्वाची घटना घडणार आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे. याच्यात काही शंका समाधान वगैरे बोलत असताना की माणसाच्या आयुष्यात दुःख काय येतात बाबा, त्या रामवंशातल्या लोकांना त्रास का झाला वगैरे, तर त्या त्रिशंकूचं एक वाक्य काल सांगायचं राहील ते मी पहिल्यांदा सांगतो. तो म्हणतो दैवेना क्रम्यते सर्वम दैवम ही परमागती. अर्थात तो वैतागलेला असतो आणि त्याच्या ज्या त्रासाला वैतागल्यानंतर माणूस दैवाधीन जास्त होत असतो. म्हणजे एरवी तो पुरुषार्थावर बोलत असतो आणि ज्या वेळेला परावलंबित्व येत असतं त्यावेळेला तो दैवाधीन होत असतो. तर त्या पद्धतीनं आणि खऱ्या अर्थाने या गोष्टी आपल्या मागणं घडतच असतात. कारण आता रामायण आपण विवेचन बघत असताना रामचंद्रांच्या आयुष्यातल्या घटना सुद्धा दैवी खेळ कसा चाललेला आहे याचा सुद्धा आपण सगळं मोजमाप आतापर्यंत बघत आलो. आणि विश्वामित्रांचं आगमन हेच मुळात त्याच्या मागणं आहे. म्हणजे त्याला एक तिसऱ्या शक्तीची प्रेरणा आहे की त्यांचं त्यांच्या आयुष्यात येणं पुढचं कार्यरत होणं. काल आणखी एक गोष्ट मी सांगत होतो त्यानंतर एक गंमत झाली आमच्यात. देवासुर संग्राम सांगत असताना मी असा आधुनिक शब्द वापरला की देव आणि दानव एरवी एकमेकाशी लढत असतात. द्वंद्व असतं त्यांच्यात, विरोधक असतात एकमेकाचे. तर देव दानवांनी एकत्र येऊन समुद्र मंथनाचा प्रोजेक्ट घेतला म्हणून सांगितलं. म्हणलं माझ्या समोर आमचे मित्र येतात पाटील सर आणि ते हसले. त्यानंतर मग इथलं व्याख्यान झाल्यावर मी विचारलं की का हसलात, आमचे थोडीशी चर्चा होते व्याख्यानावर. त्यावेळेला ते म्हणले मला एकदम महाराष्ट्र राज्याची आठवण आली म्हणले. आणि आता सुद्धा देव आणि दानव एकत्र येऊन प्रोजेक्ट झालाय म्हणले सरकारचा. म्हणजे त्यांना म्हणायचं होतं की एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत आयुष्यात लढलेल्या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार केलेलं आहे. 2-3 पक्ष. आता यातला देव कोण आणि दानव कोण ज्याचा त्यानं ठरवायचा, जो ज्या पक्षाचा आहे. त्याच्यात आपण पडायचं नाहीये. त्यामुळं हे सगळे एकत्र आल्यानंतर त्यांनी जे समुद्र मंथन केलंय त्यातनं कोरोना नावाचं विष आलेलं आहे. आणि कोरोना नावाचं विष आल्यानंतर ते आता जसं त्या सगळ्या राक्षसांना घुसळत असताना अंगावर येत होतं तोंडातनं, असं मी काल सांगितलं वासुकीच्या, तसं आता जनतेच्या अंगावर येतंय. तर ते कंठात धारण करणारा महादेव कोण येणार याची वाट आता आपण सगळेजण बघतोय आणि सगळीकडेच त्याची आतुरता आहे. पण त्या समुद्र मंथनातलंच एक अमृत म्हणजे आपण ही ऑनलाईन व्याख्यान मला घेतोय की घर बसल्या सगळ्यांना हे सगळं बघायला मिळतंय. मला तुमच्याशी बोलायला मिळतंय आणि मी आयुष्यात पहिल्यांदा रामायण असं 10 दिवस वगैरे सांगायला लागलोय. म्हणजे माझ्या दृष्टीने तो अमृत कुंभच माझ्या वाट्याला आलेला आहे. तर ही अशी आनंदाची गोष्ट सुद्धा त्या वाईटातनं चांगली घडलेली आहे. आणि तिच्याबरोबर आपण पुढे जात असताना आपण आता राम लक्ष्मण आणि सगळे विश्वामित्र वगैरे जनकाच्या नगरीत येऊन बसलेत. जनकाने स्वागत केलंय. मग पुन्हा एकदा शतानंदांनी संपूर्ण यांचं चरित्र सांगितलेलं आहे विश्वामित्रांचं. आणि ते चरित्र झाल्यावर जनकांनी सकाळी या म्हणून सांगितलंय. त्या पद्धतीनं ते तिथं गेलेले. आणि गेल्यानंतर त्यांच्या विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार जनक त्या धनुष्याची कहाणी सांगतात की हे धनुष्य आमच्याकडे कसं आलं. तर देवरात नावाच्या माझ्या पूर्वजाला हे धनुष्य मिळालेलं आहे आणि ते शिवानी स्वतः वापरलेलं आहे असं त्या धनुष्याविषयी सांगितलं जातं. आणि त्यानंतर शिवानी स्वतः दक्षाचा यज्ञ विध्वंस करत असताना उरलेल्या सर्वांना मारायचं ठरवलं तेव्हा सगळे शरण आले आणि ते धनुष्य मग शिवानी देऊन टाकलं असं वगैरे सांगितलं. आणि ते आमच्याकडे आहे आणि आम्हीचे सगळे पूर्वज त्याची पूजा करत आलेले आहेत. आणि मग हे धनुष्य, या धनुष्याला प्रत्यंचा जो कोण लावेल
त्या वीराला माझी मुलगी द्यायची सीता, जी मला यज्ञासाठी भूमी नांगरत असताना सापडलेली आहे. म्हणजे ती अयोनिजा आहे, तिचा आईपासून जन्म झालेला नाही. दशरथानं तिला सांभाळलंय आणि दशरथाला नंतर दुसरी मुलगी झालेली आहे, उर्मिला नावाची. त्यामुळं ही सीता ही अशी सापडलेली मुलगी आहे तशी. खरं पाहायला गेलं तर आपण अलीकडे जे लग्न संबंध वगैरे बघतो त्यात अशा नात्याला आपण तयार होणार नाही, नाही. पण पूर्व काळी हा विचार नव्हता. जनकानं ही माझी कन्या म्हणून सांभाळली आहे म्हणल्यावर त्याच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि तिला दिव्य म्हणूनच लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि ती भूमीतनं निर्माण झाली असा वाल्मिकीने तो उल्लेख केलेला आहे. या इथं मला आणखी एक आठवण झाली, की आसाममध्ये तो पुढे त्याचा संदर्भ येईल आपल्याला. आसामचा शिवाजी असं ज्याला म्हणलं जातं, लाचित बडफुकन म्हणून. त्याचं नाव लाचित म्हणजे रक्तरंजित असं आहे. का? तर तो रक्तरंजित अशा अवस्थेत आसामच्या मोमाई नावाच्या सेनापतीला सापडलेला आहे. आणि तो पुढं तिकडचा शिवाजी म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचा एक संदर्भ येईल त्यावेळेस मी पुन्हा बोलेन तुम्हाला, फक्त इथं उल्लेख सांगितला, की अशी सुद्धा माणसं खूप पराक्रमी होतात, मोठी होतात, हे आपण लक्षात ठेवायचं. सीतेचं चरित्र तर किती मोठं आहे आपण सगळेजण जाणतो. तर अशा रीतीनं ते धनुष्य मागवायचं ठरतं. तर दशरथ आपले नोकर पाठवून देतो. वाल्मिकी उल्लेख करतात. या संख्यांचं म्हणजे गोंधळ होतो हं. दशरथ त्याचं वय 66,000 सांगतो किंवा 15,000 वर्ष तपश्चर्या केली. राम 11,000 वर्ष राज्य करणार. या सगळ्या संख्या आपल्या डोक्याच्या बाहेर जात असतात. त्यामुळं तत्कालीन परिमाण काय आहेत आणि कशी आहेत ते देव जाणे. त्याच्यावर मी अधिकारवाणीने तुम्हाला सांगू शकणार नाही. पण 5,000 माणसं या धनुष्याची पेटी ओढत आणतात असा उल्लेख आहे. तर ती धनुष्याची पेटी ओढत आणल्यानंतर ते किती भव्य असेल, काय दिव्य असेल, तुम्हीच विचार करा त्याचा. पण त्याच्याकरता जनकाच्या राज्याला राजाने वेढा घातलेला असतो सीतेसाठी. आपल्याला स्वयंवराच्या अनेक गोष्टी महाभारतातल्या सुद्धा माहित आहेत किंवा कुठेही, की राजे देशोदेशीचे राजे येत असतात आणि मग ते तिथं हाणामारी करतात शेवटी. त्या मुलीला पळवून न्यायचा प्रयत्न होतो आणि मग त्यात जो वीर असतो तो तिला राखू शकला तर राखू शकतो. अशा पद्धतीच्या या सगळ्या कथा आहेत. तर आपल्याला माहित आहे तसं जनकाच्या नगरीवर सुद्धा आक्रमण झालेलं असतं, की ते धनुष्य उचलणं कोणालाच शक्य नाही म्हणल्यावर सगळे राजे जनकावर आरोप करायला लागतात, की अशक्यपण लावलायस, तुला मुलगी द्यायची आहे का नाही सांग. पण तिथं जनक हा अतिशय तपस्वी असल्या कारणानं तपश्चर्यानं आणखी सैन्य ज्यादा निर्माण करून सगळ्या राजांचा त्यानं पराभव केलेला असतो. जनक स्वतःच ही कहाणी सांगतात. आणि त्यावेळेला ते धनुष्य आल्यानंतर विश्वामित्रांच्या आज्ञेनं प्रभू रामचंद्र पुढे होतात. आणि रामचंद्र पुढे झाल्यानंतर त्या धनुष्याची पेटी उघडली जाते आणि त्यातनं लीलया रामचंद्र ते धनुष्य बाहेर काढतात. ते हे जे काय आहे ना राम तो असाच आहे. तो असा कडक पुतत एका बाजूने उचलतोय का बघतोय वगैरे असं नाही. सरळ आत्मविश्वासानं पुढे पाऊल टाकतात, धनुष्याच्या मध्ये धरतात, सरळ खाडकन बाहेर काढतात, वाकवतात, प्रत्यंच्या जोडतात आणि प्रत्यंच्या जोडल्यानंतर धनुष्य हातात धरतात आणि त्याची प्रत्यंच्या कानापर्यंत खेचायची. म्हणून ती खेचतात आणि खेचतात मात्र का वाढकन आवाज येतो. असा आवाज की सगळेजण मूर्छित होतात आणि ते धनुष्य मोडतं त्यावेळेला. आणि सगळे शुद्धीवर आल्यावर रामचंद्राचा जय जयकार करतात. जनकाच्या डोळ्यात अश्रू येतात. कारण मुलीचं लग्न झालं नाही की बापाचं काय होत असतंय हे त्याला माहित असतं. आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो अतिशय आनंदित होतो की अशा दशरथाच्या पावन वंशात माझी कन्या जाणार आणि रामासारखा श्रेष्ठ पुरुष तिला मिळाला जो वीर्यवान आहे. भल्या भल्याने शक्य झालं नाही ते रामचंद्रांनी केलेलं आहे. त्यामुळे तो लगेच सांगतो की विश्वामित्र आपली आज्ञा असेल तर अयोध्येला मी दूत पाठवू का शीघ्रगामी. विश्वामित्र म्हणतात हो पाठवा चला म्हणले. करून टाकूया म्हणजे अलीकडच्या भाषेत बोला बार उडवून टाकूया. तशा पद्धतीनं ते दूत पाठवायचं ठरतं. ते दूतही शीघ्रगामी म्हणजे खरंच शीघ्रगामी असतात, की साधारण जनकपुरी आहे ना ती आत्ताच्या नेपाळकडे कुठंतरी आहे असं म्हटलं जातं. तर तिथनं 3 रात्री मुक्काम करत 4थ्या दिवशी सकाळी ते अयोध्येत पोहोचलेले असतात. आणि पोहोचल्यानंतर त्यांनी दशरथाला सगळी घडलेली कहाणी सांगितल्यावर दशरथ पण आनंदानं, कारण मी सांगितलं ना विश्वामित्र याच्या आधी मुलांच्या लग्नाचा तो विचार करत असतो. 16वं वर्ष असतं रामाला. मग लग्नाचा विचार चाललेला असतो त्या दृष्टीनं. मग जमतंयच म्हणल्या आणि विश्वामित्रांनी सगळं ठरवलेलं म्हणल्यावर ही सगळी मंडळी वराड घेऊन सगळे तिकडे निघालेले आहेत मिथिलेला. आणि मिथिलेला वराड पोहोचल्यानंतर जनक त्यांचं पद्धतशीर स्वागत करतो. राजानं राजाचं स्वागत कसं करायचं. त्यांची राहायची व्यवस्था थाटात केली जाते.
ते दोघंही एकमेकाशी फार अदबीनं बोलतात दोन्ही राजे, कारण दोन्ही श्रेष्ठ राजे आहेत. आणि अदबीनं बोलल्यानंतर जनकाची तर महती म्हणजे अध्यात्मशास्त्रात सुद्धा खूप आहे. म्हणजे आपण रामाकडे प्रवास करतो की नाही, त्या आतल्या रामाकडे सुद्धा जनक फार पुढे गेलेला आहे. म्हणजे जनकानं शुकाचार्यांचं गुरुत्व पुढे स्वीकारलेलं आहे व्यासांच्या आज्ञेनं असं. आणि हे जनक म्हणजे त्याच्या नगरीचं नाव जसं मिथिला आहे, तसं त्या देशाला विदेह असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे त्याला विदेह राज म्हणतात. आणि सीतेची जी अनेक नावं आहेत, त्यात ही सगळी नावं येतात बरं का. सीता म्हणजे नांगरानं मारलेली शेतातली रेल. तसं तिचं दुसरं नाव आहे वैदेही, कारण विदेह देशातली. देशावरनं नावं आपल्याकडे आहेत बरं का मुलींची. कैकेयी हे त्यातलंच नाव आहे. कैकेय देशातली. तो कैकेय कुठे आहे थोड्या वेळात सांगतो तुम्हाला मी. कौशल मधली कौसल्या अशी आहे. आणि त्या पद्धतीनं या देशावरनं म्हणजे विदर्भातली मुलगी वैदर्भी म्हणून ओळखली जाते. आणि तशा पद्धतीनं ही सीता मिथिला नगरीतली म्हणून मैथिली म्हणून सुद्धा ओळखली जाते. म्हणजे सीतेची नावं अशी वैदेही, मैथिली, पुन्हा जनक राजाची मुलगी म्हणून तिच्यावरनंही ओळखली जाते जानकी. आणि हीच तिची नाव आहे. तर रामानं त्यातलं कुठलंही बदललेलं नाही. आणि अशा रीतीनं हे दोन्ही राजे एकमेकासमोर बसतात आणि लग्नाची बैठक म्हणून बसते. आणि बसल्यानंतर वसिष्ठ मुनी आमच्या वतीनं तुमच्याशी बोलतील असं दशरथ राजा, वसिष्ठ हे श्रेष्ठच असल्यामुळे त्यांच्या हातात सगळे अधिकार देतात. मग वसिष्ठ मुनी हा वंश कसा महान आहे याची कहाणी सांगताना रामाच्या सर्व पूर्वजांची नावं सांगतात. ब्रह्माचा पुत्र मरीची, मरीचीपासनं मनु निर्माण झाला, मनुपासून इक्ष्वाकू निर्माण झाला आणि या वंशाला इक्ष्वाकू वंश असं म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर मग पुढं अनेक राजे त्याच्यात होऊन गेलेले सगळ्यांची नावं सांगितली आहेत बरं का. मी ती सगळी सांगत नाही, आपण मूळ रामायण बघून सगळी बघा. फक्त आपल्या उपयोगात येणारी, वचनात येणारी अशी सांगतो. काल सगरापासून उल्लेख झाला तर सगर, अंशुमान, दिलीप, भगीरथ. भगीरथाचा मुलगा काकुस्त आहे. ककुस्त ज्याचा आपण पहिल्या दिवशी उल्लेख बघितला होता की ककुस्त म्हणून काकुस्त वंशीय असं म्हणून रामाला काकुस्त्या म्हणून सुद्धा उल्लेखलं जातं. तर तो ककुस्त वंशीय. तर ककुस्त इथं आहे. ककुस्तचा मुलगा रघु. आता रघु आहे ना, हा सुद्धा त्या वंशाला ओळखला जातो. म्हणजे ककुस्त वंश, रघु वंश. तर स्वतःच्या नावानं आपला वंश ओळखला जाणं एवढे पराक्रमी राजे आहेत ते. तर ककुस्त रघु आहे. आणि रघुचा एक प्रबुद्ध नावाचा मुलगा आहे. आता इथं आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो. तो शापानं राक्षस सुद्धा झालाय बरं का. ते राक्षसांविरुद्ध रामाचा झगडा आहे की नाही, तर रामाचाच एक पूर्वज हा रघुचा मुलगा एक राक्षस झालेला आहे शापानं. आणि त्याला कल्माशपाद म्हणून ओळखायचं. म्हणजे या मनोवृत्ती आहेत तुमच्या, हे लक्षात ठेवा. या जाती नाही आहेत. तुम्ही मानव, दानव आणि देव ठरवाल ते होऊ शकत. आतल्या रामापर्यंत पोचलात तर तुम्ही देव व्हाल. तिथंच फक्त रामापाशी राहिलात मानव राहाल. आणि रावणाकडे गेलात तर दानव व्हाल. म्हणजे हे आपण ठरवणार आहोत आपल्याला कोण व्हायचंय ते. आणि या पद्धतीनं आपल्या आयुष्याची आखणी आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने तो कल्माशपाद हा अयोध्येच्या वंशात राक्षस झालेला आहे पूर्वी, फार पूर्वी. मग नंतर अलीकडचे राजे तसे बघितले तर मग नहुष, ययाती यांचा उल्लेख येतो. मग नाभाग आहे. नाभागानंतर मग अज. अज हा रामाचा आजोबा आहे. आणि मग दशरथ आणि मग रामचंद्रन, ही चारी भावंड सगळी जन्माला आलेली आहेत. तर असा वंश सांगितल्यानंतर दशरथ शांत बसलेलाच असतो. म्हणजे वसिष्ठांनी सांगितलंय जनक आनंदित होतो. या महान वंशात माझ्या मुली चालल्या. मग तो म्हणतो कृपा करून माझाही वंश आहे का. हे मोठी माणसं बैठकीला बसली की एकमेकाचा पदर पाहणं, घराड पाहणं वगैरे चाललेलं असतं ना, त्यातला हा प्रकार आहे. मग जनक स्वतःचा वंश सांगायला लागतो की निमी राजापासनं आम्हाला ओळखलं जातं. निमी याला लक्षात ठेवा बरं का. याची कहाणी मी कुठंतरी अन्य ग्रंथात वाचली आहे, महाभारत वगैरे. मला आता आठवत नाही, पण तुम्हाला त्यातली आठवणारी एक गोष्ट सांगतो. या निमी राजाला परमेश्वरानं, हे परमेश्वर काय करतो, अतिशय पुण्यवान जे आत्मे असतात ते त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ठेवतो. म्हणजे बळीराजाला ज्या वेळेला त्याचं ते शिक्षा वगैरे त्यांनी केली, त्यावेळेला बळीराजा हा अप्रतिम होता. म्हणजे हिरवी राजा म्हणून काच होता. मग सुतोला लोकाचा राजा म्हणून त्याला ठेवलेला आहे भगवंतानं. जसं इंद्राला स्वर्गाचा म्हणून ठेवलाय. म्हणजे त्याला संपवलेलं नाही, त्याला तिथं राज्य दिलंय, त्याचं काम घेतलेलं आहे, सेवा घेतलेली आहे. तसं या निमी राजाला पापणीवर अधिकार दिलेला आहे परमेश्वर. म्हणून आपली पापणी जेव्हा एकदा झाकली जाते, उघडली जाते,
तर हा सगळा प्रकार हा निमिराजाच्या अधिकाराखाली होत असतो. तो रुसला तर आपले डोळे बंद होत नाहीत बरं का. आणि तो रुसला तर मिटलेले उघडत नाहीत. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आणि ज्याला आपण एकदा डोळा झाकून उघडणं म्हणतो, म्हणजे जे लोकसभेत सुद्धा आपण बघितलं. आणि त्या गोष्टीला इंग्रजीत विंकिंग असं म्हणतात. म्हणजे मराठीत डोळा मारणं म्हणतात. तर त्याला जो वेळ लागतो एकदा पापणी झाकणं उघडणं, याला इंग्रजीत युनिट आहे. म्हणजे इंग्रजीत आपण छोट्यात छोटी जर वेळ मोजायची एककं बघितली, तर तासाच्या खाली आपल्याकडे आवरच्या खाली मिनिट आहे, मिनिटच्या 60वा भाग सेकंद आहे. सेकंद, नॅनो सेकंद वगैरे आपण म्हणत असतो. तर त्या सेकंदाचाही समजा 60वा भाग बघायला गेलं तर त्याला विंक असं म्हणतात. म्हणजे डोळा झाकून उघडायला लागणारा वेळ. आलं का लक्षात? मी तो शब्द पुन्हा वापरत नाही. डोळा झाकून उघडायला लागणारा वेळ असं आपण गृहीत धरूया. आणि तो जो वेळ आहे त्याला विंक म्हणतात आणि तो मोजायचं एकक जे आहे त्याला विंक काउंटर म्हणतात. ते मोजायचं मशीन आहे त्याला. असा सुद्धा वेळ मोजला जातो. तर आपण फार आश्चर्यचकित होतो, की इतका बारीक वेळ कसा मोजला जातो? तर आपले पूर्वज त्याच्यापेक्षा बारीक वेळ मोजत होते. तुम्ही कधीतरी शब्दप्रयोग ऐकला असेल. मी काल शब्दप्रयोग सांगितले बघा. त्रिशंकू अवस्था, भगीरथ प्रयत्न वगैरे तसं. निमिषार्धात जाऊन येतो. निमिषार्धात म्हणजे निमिष म्हणजे एकदा डोळा झाकायचा जो वेळ आहे त्याच्याही अर्धा. म्हणजे एकाच्या 60वा भाग नव्हे, 120वा भाग. इथपर्यंत तुम्ही गेलात, तो त्या निमिराजाचा अधिकार आहे. आणि त्या निमीला पुत्र होतो म्हणजे मी असं मला स्मरत आहे, की तो यज्ञात यज्ञ दीक्षा घेतलेली असताना यज्ञ पूर्ण व्हायच्या आधी त्याचा जीव जातो निमिराजाचा. आणि मग आता यज्ञ कसा पूर्ण करायचा हा ऋषीमुनींना प्रश्न पडल्यानंतर ऋषीमुनी त्याच्या मांडीचं मंथन करतात. आणि त्यातनं जो पुत्र निर्माण होतो त्याला मिथी असं म्हणतात. कारण तो मंथनातनं निर्माण झाला आणि त्याची नगरी ती मिथिला. आणि मिथिला आणि त्याला तो असा स्वयंभू निर्माण झालाय ना आता. आई आणि वडील अशा संयोगातनं नाही आहे तो. वेगळ्या पद्धतीने निर्माण झालाय म्हणून त्याला जनक म्हटलं, की तोच जनक आहे. आणि तेव्हापासून प्रत्येक राजाला त्या वंशात जनक म्हणलं जाईल. आता ही परंपरा, ही गोष्ट जनक यात सांगत नाही. यात फक्त वंश परंपरा सांगतात, की निमी आहे, निमी नंतर मिथी आहे. तेव्हापासून आमचा जनक वंश ओळखला जायला लागला. मग अनेक राजांची नावं सांगतात. फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो, की बृहद्रथ, महावीर, महावीर नाव आहे त्या वंशात, सुधृती आणि नंतर मग अलीकडचे राजे सांगितले जातात, की महारोमा, स्वर्णरोमा, ऱ्हस्वरोमा आणि ऱ्हस्वरोमाला आम्ही दोघं मुलगे झालो. मी थोरला जनक, मला जनकपद मला मिळालं. तो स्वतःचं नाव त्यात सांगत नाही, पण मी अन्यत्र वाचलं तर माझ्या लक्षात नाही. कैकेयीचं सुद्धा एक वेगळं नाव आहे बरं का. ते पण मी अन्यत्र वाचलं होतं, पण आता वाल्मिकी रामायणात ही नावं नाही आहेत. त्यामुळे माझ्या लक्षात नाही. तर तेवढं माफ करा. पुन्हा कधी मिळाली तर बघू. पण हा जनक जो आहे, तो सांगतो की मी थोरला, तो जनक पदावर आलो. त्यामुळे मला लोक जनक म्हणून ओळखतात आणि माझा धाकटा भाऊ हा कुशध्वज आहे. या कुशध्वज आता इथं शेजारी म्हणजे तो आलेला असतो तिथं. यज्ञाला नसतो. तर आता विवाहाच्या बैठकीच्या वेळेला त्याला बोलवून घेतलेलं असतं. तर इक्षुमती नावाची नदी असते आणि तिच्याकाठी संकाश्या नावाची नगरी आहे. आणि तिचा सुधन्वा नावाच्या राजानं सीतेसाठी जनकावर आक्रमण केलं. त्यावेळेला जे युद्ध होतं, त्या जनक त्या सुधन्वा राजाला मारतो आणि त्याची नगरी जिंकतो. आणि त्यावेळेला धाकटा भाऊ कुशध्वज आहे, त्याचा तिथं राज्याभिषेक होतो. तेव्हापासून हा म्हणला कुशध्वज तिथं राज्य करत असतो. आणि त्यानं ते नगर सुद्धा अतिशय अप्रथम स्वर्गमय असं सांभाळलेलं आहे. तर त्याला मी बोलवून घेतलंय लग्नासाठी म्हणून हा कुशध्वज माझा धाकटा भाऊ आहे. तर असा आमचा वंश आहे आणि या दोन्ही वंशांचा संगम होतोय हे मला अतिशय छान वाटतंय. म्हणून मी तुम्हाला त्रिवार सांगतो, की मग त्यात त्या दोन्ही कन्यांचं ठरतं ना. म्हणजे रामाला सीता द्यायची आणि उर्मिला मी लक्ष्मणाला देतो. आणि अशा करून या मुली दिल्या, दिल्या, दिल्या. त्रिवार सांगतो. म्हणजे वचन कसं द्यायचंय, तर त्रिवार गोष्ट कुठलीही सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि अशा रीतीनं त्रिवार सांगून मुली दिल्यानंतर पुढं मुहूर्ताची बोलणी होते. शतानंद आहे तिकडून, इकडून वसिष्ठ आहेत आणि महत्वाची मंडळी त्यात विश्वामित्र बसलेत आणि लगेच बोलतात, की आज मघा नक्षत्र आहे. उद्या पूर्वा फाल्गुनी, परवा उत्तरा फाल्गुनी. उत्तरा फाल्गुनी लग्नाला अतिशय उत्तम असतं. त्यामुळं आजपासून तिसऱ्या दिवशी लग्न करून टाकूया म्हणले. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पुढं तर विश्वामित्र त्यात आणि सांगतात, की त्याचा देवता भग आहे. त्यामुळे विवाहास उत्तम अतिशय. आणि विजय नावाच्या मुहूर्तावर हा विवाह.
पण तवर हे चालू आहे तवर विश्वामित्र फारच हुशार आहेत बघा. त्यांनी या सगळं काही काम मोठंच काम घेऊन आलेत ते. दशरथाकडे आलेत ते. ते म्हणतात की जरा थांबा म्हणतात, आणखी एक निर्णय घेऊया. मी दशरथाच्या वतीनं भरत आणि शत्रुघ्नासाठी कुशध्वजाच्या दोन्ही कन्या मागतो. कारण मला माहिती लागली आहे म्हणजे त्यालाही 2 कन्या आहेत आणि त्याही विवाह योग्य आहेत. मांडवी आणि श्रुतकीर्ती. त्यामुळं कुशध्वजाच्या कन्या जर आपल्याला मान्य असेल तर मी त्यांचं दशरथाच्या वतीनं भरत आणि शत्रुघ्नासाठी वरण करतो. स्वतःच्या अधिकारात बोलून टाकतात. ही अशी माणसं जी असतात ना चतुरस्त्र तीच लग्न ठरवतात बरं का पटकन. त्याही गोष्टीला मान्यता मिळते. राजा कुशध्वज आनंदाने तयार होतो आणि मग चौघांचं लग्न विजय मुहूर्तावर लागतं आणि गदी माडगुळकरच त्यावर ओळी लिहितात की आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. म्हणून मी टोपी बिपी घालून आलोय बरं का उपर्ण वगैरे. हा, कारण लग्नाला म्हणजे थाटानच यायचं असतं. आणि काय छान ओळी लिहिल्यात बघा. हे वास्तववादी दर्शन आहे की राम हा अवतार आहे. आपण बघितलं की विष्णू 4 रूपात आहे. हे 4ही रूप ही विष्णूची आहेत आणि सीता जमिनीत सापडलेली आहे. म्हणजे पार टोकं कशी आहेत ते तिकडं आकाश ही आदिशक्ती जमिनीतली. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. काय अप्रतिम उपमा आहे बघा. आणि हे चिरमिलं नाही बरं का. आकाशातनं थेंब येतात आणि ते धरणी मातेच्या मुखात जातात. अशी गदिमांची दुसरी पावसावर कविता आहे. तुम्हाला मग लक्षात येईल की त्यातनच नवे कोंब सगळे उमलत असतात. हेच नातं महत्वाचं आहे. आणि अशी ज्या वेळेला मोठ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा निर्माण झालेलं काव्य हे ताकदवर असतं, शक्तिमान असतं. पी सावळारामांचं तुम्हाला आठवत असेल गाणं, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. भावगीत आहे. मन मोहून जाणारं प्रेमगीत आहे. पण जिथे सागरा धरणी मिळते म्हणल्यावर आपल्या मनात उगीच भव्यता निर्माण होते. आणि जणू काही या आकाशाशी जडले नातेसारखं शांताबाई शेळक्यांचं गीत आहे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. त्यात म्हणतात जेथे मिळे धरेला भाळ वाकले अस्ताचला जेथे रविबिंब टेकले जेथे खुळ्या नभानी रंगीन साजल्या. म्हणजे मला इथं तर हे रामाच्या विवाहाचंच वर्णन वाटतं. कारण राम सीता ज्या वेळेला गळ्यात माळ घालत असेल त्यावेळेला नवरा हा उंच असतो ना नेहमी. मग त्याला वाकायला लागतं. मग हल्ली ते चाललेलं असतं इकडे चढाओढ खऱ्या अर्थानं. याला उंच कर त्याला उंच कर. मग हल्ली गुरुजी लोक चिडायला लागलेत की लग्न हा संस्कार आहे आपल्याकडे. मी परवाच सांगितला. तर त्यामुळे इथं असल्या चेष्टा करू नका तुम्ही असं म्हणून भटजी चिडतात बरं का हल्ली असं उचला उचली केल्यानंतर. तर तिथं रामानं थोडस मान झुकवून जेव्हा सीतेकडनं माळ घालून घेतलेली आहे तेव्हा या ओळी आठवा. येथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ताशला असं येथे रविबिंब टेकलेले येथे खुळ्या नभाने रंगीन साजल्यावा. नभ सुद्धा नटून आले लग्न आहे म्हणल्यानंतर. आणि मग आणि कालच्या विषयाला धरून सांगतो हा त्यावेळेला पत्रिकेत आहेर आणू नका असं लिहिलेलं नसायचं. त्यामुळे तुम्ही काय आणला असेल तर तो रामाला द्या जरूर. तर अशा रीतीनं हा शुभ विवाह होतो आणि शुभ विवाह झाल्यानंतर विश्वामित्रांची इथली ड्युटी संपलेली आहे. दुसऱ्या दिवशी ते आनंदानं सगळ्यांचा निरोप घेतात आणि निघून जातात. तसे आले एवढी मोठी कामं केली आणि निघून गेले बघा. मोठ्या माणसांचं येणं जाणं तसंच असतं. आणि त्यानंतर दशरथ राजाबरोबर सगळं हे 4 मुली घेऊन हे सगळं वराड पुन्हा आनंदानं अयोध्येच्या मार्गानं मार्गरत होत. आता इथं काही गोष्टींची मला तुम्हाला निरीक्षणं सांगायची आहेत आणि मग वाटेत काय घडतं ते आपण बघूया. हा जो कुशध्वज सख्खा भाऊ आहे ना याला त्या मोठ्या यज्ञाला बोलवलेलं नसतं. म्हणजे त्यावेळेला नसतो. लग्न ठरवायच्या वेळेला दशरथ जनक बोलवून घेतो. म्हणजे कदाचित तो आधी यज्ञाला येऊन गेला असेल नंतर पूर्णाहुतीला येणार असेल माहित नाही आपल्याला. फक्त मी घटना तुमच्या समोर ठेवतोय की तो पूर्ण इकडे मुक्कामाला येऊन राहिलेला नाही. तसंच या लग्न ठरतंय की नाही आता 3ऱ्या दिवशी लग्न करायचं असं बैठक होती. त्यावेळेला एकाएकी दशरथाचा भरताचा मामा म्हणजे भरत हा अश्वपतीच्या देशातली ना कैकेयी देशातली तिकडून तो युधाजित नावाचा मामा येतोय काय. सगळे चकित होतात की भरताचा मामा कसा काय आला इथं. तर तो सांगतो काही नाही भरताला बघायची इच्छा माझ्या वडिलांना झाली म्हणजे भरताच्या आजोबांना. मग ते फार आठवण काढायला लागलेत म्हणून मी अयोध्येत आलो. अयोध्येत कळलं तुम्ही सगळे लग्नाला इकडे आलाय म्हणताना मी इकडे आलो. म्हणजे भरताच्या आजोळी लग्नाचं आमंत्रण गेलेलं नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या.
त्या काळच्या काय पद्धती आहेत आपल्याला माहिती किंवा कौशल्याच्या बाहेरचे लोक पण लग्नाला आलेत असंही दिसत. आणि तिथं ऐन वेळेला भरत शत्रुघ्नाचं लग्न ठरतं. ते ठरवताना यांच्या घरचे कोणच नाही आहेत, आपण जरा थांबूया असा विषय नाहीये. आणि हा अगदी अलीकडे पर्यंत होता आपल्याकडे हा विषय. म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो, 1-2 गोष्टी आठवून देतो आणि मग त्याच्यावर ज्या गोष्टीवर मला विचार करायचा आहे तिथं आपण येऊया. हे सावरकरांचं माझ्या तोंडात सारखं उदाहरण येतंय. कारण तसंच घडलंय. सावरकरांचे मामा कोठूर म्हणून गावात राहायचे आणि ते तिथनं आले आणि ते म्हणले, "तात्या तुझं लग्न ठरवून आलो रे." आता कुठली मुलगी, काय मुलगी? काय विषयच नसायचा पूर्वी. हे ठरलं, झालं, मोकळं झालं. सावरकरांवरनं आठवलं आपल्या सर्वांना एक विनंती करतो जाता-जाता, की विभावरी भागवत म्हणून आपल्या एक श्रोते आहेत तिथं आणि त्या मी लिहिलेले माझे सावरकर नावाचं पुस्तक क्रमशः वाचन करतायत. आपल्याला जर मी हे जे सावरकरांचे विचार सांगतोय त्यातले काही ऐकायचं असतील, तर YouTubeवर आहे किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला त्याची लिंक मिळू शकते. तर माझे सावरकर विभावरी भागवत असं YouTubeवर टाकलं तरी तुम्हाला ते भाग वाचायला मिळतील बरं का, ऐकायला मिळतील. त्यांनी वाचन केलेलं आहे त्याचं. सहज म्हणून आपल्याला सांगितलं. सावरकर ऐकावे वाटलेत तर तिथं वाचन आहे, पुस्तकातलंच आहे माझ्या. तुम्हाला आनंद मिळेल अशी प्रकरणं त्यात लिहिली आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं लिहिली आहेत. असो. माफ करा स्वतःचं काहीतरी सांगितल्याबद्दल, पण मला राहवल नाही कारण कालपासून मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली. तर सावरकरांचं असं कोठूरच्या मामानी येऊन लग्न ठरवलं आणि मग त्यानंतर पुढं शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेलं. ते शिवाजी महाराजांचं पहिलं लग्न सईबाई साहेबांशी झालं ना पुण्यात. जिजाऊ साहेब होत्या, दादोजी कोंडे होते. तर शहाजीराजे त्या लग्नाला नव्हते. शहाजीराजे त्यावेळेला बंगळूरला होते. आणि त्या बादशाहांच्या करारात त्यांना महाराष्ट्रात यायची बदली होती. पण त्यांच्या विना म्हणजे वडिलांविना इकडे लग्न झालेलं आहे. मग शहाजीराजांनी हौसेनं दुसरं लग्न सोयराबाईंची हे बंगळूरमध्ये केले शिवाजी महाराजांचं. म्हणजे जुन्या काळी अशा करता लग्न अडवायची पद्धत नव्हती एवढंच मला सांगायचंय. किंवा संभाजीराजे ज्या वेळेला मोगलाईतनं परत आले आणि ते पन्हाळगडावर होते त्यावेळेस शिवाजी महाराज त्यांना सांगून गेले की मी राजारामाचं लग्न लावून येतो. तर आता हे भाऊ आहेत. लग्नाला भाऊ पाहिजे. तर असं ते कदाचित मग संभाजीराजे इकडून आले, तो राजकारणाचा अनेक भाग आहे म्हणतात, कदाचित राहिला असेल माहित नाही. पण संभाजीराजे राजाराम महाराजांच्या लग्नाला होते. त्यावेळेला ते म्हणाले. हे मला या गोष्टी का सांगायच्या आहेत? तर अशा गोष्टींवर आक्षेप घेतले जातात अकारण. हे रामदास स्वामी राज्याभिषेकाला नव्हते म्हणून शिवाजी महाराजांना आणि त्यांचा संबंधच नाही. रामदास स्वामींनी लिहिलेली पत्र आहेत अप्रतिम. त्या भोसले घराण्याने लिहिलेली पत्र आहेत. अजून एकमेकांची नाती मानली जातात. आपण काय सांगतो एकमेकाला? मग तसे 15 ऑगस्टला गांधीजीही नव्हते दिल्लीत. मग स्वातंत्र्य लढ्याचा आणि गांधीजींचा संबंध नाही म्हणायचं काय? गांधीजी त्यावेळेस कलकत्ता नौखाली तिकडच्या दंगलीच्या तिकडे होते 15 ऑगस्टला. ही मोठ्या माणसांची कामाची पद्धत वेगळी असते. आपण आपल्या फुटपट्टीनं हिमालय मोजायला कधी जाऊ नये असं माझं म्हणणं आहे. आणि आपण बघा विचार पटले तर तर मी मुद्दाम ही सगळी यादी तुम्हाला का सांगितली तर अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रसंग घडले की त्या वेळेला त्या संबंधातली माणसं उपस्थित आहेत असं नाहीये. आणि जुन्या काळचे लोक काय त्या गोष्टींना किती महत्व द्यायचे हे पण आपल्याला कळतं. अलीकडे लग्न कार्यात आपले मान सन्मान हे खूप वाढून बसतात. पण यावेळेला त्या लोकांनी असं केलेलं आहे सरळ सरळ की ठरलं म्हटलं की वाजवून टाकला बँड मोकळे झाले अशा पद्धतीचं आहे. तर ही चौघांचं लग्न झालंय. भरताचा मामा तिथं उपस्थित आहे एवढं मात्र खरं. आणि तोही या वराडाबरोबर परत निघालाय. आणि निघत असताना एकाएकी असं काहीतरी व्हायला लागतं की काही अपशकुन घडतायत, काही शुभशकुन घडतायत. पण नेमकं काय घडतंय ते यांना कळेनासं व्हायला लागतं. आणि एकदम एखादी वादळ आल्यागत स्थिती होते आणि तिथं परशुराम प्रगट होतो वाटेत. दशरथ राजा परशुरामांना बघून हादरतोच. कारण 21 वेळा निःक्षत्रिय पृथ्वी केलेले हे परशुराम जे आहेत त्यांचं आगमन म्हणजे कोण आनंददायी मानत नाही. आणि तुम्हाला आणखी त्याच्याबरोबर सांगतो की कायम राम असाच त्यांचं नाव आहे. आपण परशुराम म्हणतो कारण हा राम आणि तो राम यातला फरक आपल्याला कळावा म्हणून त्यांना आपण परशुराम म्हणतो. त्यांचा पुराणातनं वगैरे उल्लेख राम असाच. रामशस्त्रभूता हतम असं गीतेत जो शब्द आहे की स्वतःचा अवतार कुठला कुठला हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. शस्त्रधाऱ्यांच्यात राम मी आहे असं ते सांगतात. म्हणजे हा दाशरथी राम नाही, परशुराम मी आहे असं सांगितलेलं आहे. तर हा परशुराम जो अवतार आहे हा शस्त्रधाऱ्यांच्यातला अतिशय भयानक असा अवतार आहे. आणि काल त्यांच्या जन्माविषयी मी सांगितलं की ब्राह्मण असून क्षात्र वृत्तीचे कसे झाले वगैरे.
तर ते समोरनं आलेत म्हणल्यावर राजा दशरथ, माझ्या घरात एवढं कौतुकाची गोष्ट घडली आहे माझ्या मुलाची. पुन्हा विश्वामित्रांनाच मी त्याला देत नव्हतो, राक्षसांना मारायला नेलं होतं, त्यातनं हे पोर वाचलंय आणि हे विघ्न कुठनं आलं समोरनं. अशी त्याची मानसिक अवस्था होते. आणि तो पुढवून त्यांना वंदन वगैरे करतो की परशुरामजी आपण आलाय वगैरे सगळं ठीक आहे. पण वगैरे बोलायला लागल्यावर परशुराम सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. थेट रामाला म्हणतात, तुझं काय पौरुष आहे दाखव, तू ते धनुष्य मोडलंच ना शिवधनुष्य, मी हे वैष्णव धनुष्य घेऊन आलोय आणि याला प्रत्यंच्या लावून दाखव तू, मग तुझ्याशी मी द्वंद्व खेळणार आहे. दशरथ राजा येऊन हैराण झालेला असतो. म्हणतो माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस हे उशिरा आलेत, म्हणतो ही मुलं उशिरा झालीत, आत्ता लग्न झालंय, तुम्ही काय समोर द्वंद्व हे करायला लागलाय. दशरथ राजाला काळजी वाटते, कारण 21 वेळा निःक्षत्रिय पृथ्वी केलेला हा वीर आहे आणि हा द्वंद्वाचं आव्हान माझ्या 16 वर्षाच्या रामाला द्यायला लागलाय. काय ही पद्धत आहे म्हणतो. हे त्याच्याकडं बघतही नाही, पूर्ण अपमान करतात दशरथ राजा. मग रामाला ते धनुष्य समोर केल्यावर राम हातात धनुष्य देतात, त्याला प्रत्यंच्या लावतात, त्याला बाण लावतात आणि मग बोलतात. आपण ब्राह्मण देवता, इतका वेळ तुम्ही वेडवाकडं बोललात, माझ्या वडिलांकडे लक्ष दिलं नाही. मीही क्षत्रिय आहे, मलाही कुणी आव्हान दिलेलं खपत नाही. मी संतापलो, पण माझ्या मर्यादेनं मी थांबलो. तुम्ही पृथ्वी निक्षत्रिय वगैरे केलीत, मला मान्य आहे, ज्या पद्धतीच्या गोष्टी घडल्या तुम्ही केलं आम्हाला मान्य आहे, पण याचा अर्थ उठसूट उठायचं कोणाचाही अपमान करायचा हे मला मान्य नाही. तुम्ही दिलंय ना आव्हान, मी लावलायच बाण, म्हटलं सोडायचं कुठे हे सांगा. आणि त्यावेळेला परशुरामाच्या अंगातनं विष्णूचा अंश बाहेर पडला आणि तो रामचंद्रांच्या शरीरात शिरला आणि परशुराम जे एकदम असे भडकलेल्या अवस्थेत आले ते एकदम निस्तेज आणि जडवत झाले. आणि त्यावेळेला रामाने विचारलं, तुम्हाला बघायचंय ना, मी आता हा बाण तुम्हाला ज्या सर्व लोकात जायच्या शक्ती आहेत आणि तुम्ही तपश्चर्येनं सर्व लोक मिळवलेत, प्राप्त केलेत, म्हणजे तुम्ही ब्रह्मलोकात राहू शकता, स्वर्गात राहू शकता, वैकुंठात राहू शकता, ते सगळे लोक मी तुमचे या बाणानं नष्ट करणार. त्याचबरोबर मनोवेगानं कुठेही येता जाता की नाही, ती शक्ती सुद्धा तुमची नष्ट करू. बाण त्या शक्तींवरच सोड की ज्याच्यामुळे तुम्ही दंगा करताय. त्यावेळेला परशुराम शांतपणे म्हणतो, रामा तू कोण आहेस मला कळलंय, माझा पराभव झालेला आहे. फक्त आता माझी एक विनंती आहे, माझे तपश्चर्येनं मिळवलेले सर्व लोक या बाणानं तू काढून घे, माझं काही म्हणणं नाही. फक्त मी माझे गुरु कश्यपांना ही पृथ्वी दान करत असताना एक वचन दिलेलं आहे त्यांना, की या पृथ्वीवर मी राहणार नाही, मी महेंद्र पर्वतावर राहील. तेव्हापासून मी कुठेही गेलो तरी मला महेंद्र पर्वतावर रात्रीच्या वेळेला जायला लागतं, कारण मला इथं राहता येत नाही. तर तेवढी माझी जी मनाच्या वेगानं जायची शक्ती आहे ना, तेवढी फक्त माझी शिल्लक ठेव, बाकी माझी तपश्चर्या सगळी हरण करून टाक, माझं काही म्हणणं नाही. आणि परशुराम तिथनं राम त्यांच्या ते सगळ्या लोकात जायची जी शक्ती असते ती नष्ट करतात आणि मनोवेगानं परशुराम तिथनं निघून जातात. आता या प्रसंगात एवढाच मोठा अर्थ आपण गृहीत धरायचा आहे की मी मगाशी विश्वामित्रांच्या बाबतीत सांगताना तुम्हाला सांगत होतो की त्या कामापुरती ती माणसं येत असतात. तसं परशुराम हा भगवान विष्णूंचा अंशावतार आहे आणि तो काही कर्तव्यांसाठी आलेला होता. त्यानंतर जर त्या शक्ती राहिल्या तर कदाचित त्याचा असा चुकीचा वापर होऊ शकतो. म्हणजे दशरथाला जे धिक्कारलं जातं, अकारणच धिक्कारलं जातं ना, त्याला विरुद्ध आहे विचारा पण त्याला धिक्कारलं जातं अकारण. आणि हे असं त्या जादा शक्तींबरोबरची जी जादाची जबाबदारी असते की नाही, म्हणजे अगदी इंग्रजी सिनेमात सुद्धा हा सुंदर संवाद लिहिला आहे स्पायडरमॅनच्या शेवटी, की विथ एव्हरी एक्स्ट्रा पॉवर देअर इज अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. हू आय एम स्पायडरमॅन. मला असं लग्न कार्य वगैरे छेतरपणा करून चालणार नाही असं तो म्हणतो, की मला एक्स्ट्रा पॉवर दिली तर मला एक्स्ट्रा जबाबदारी सुद्धा आहे आणि ती जबाबदारी जर सांभाळता आली नाही तर तो अवतार संपवायला लागतो. म्हणून कृष्णानं सर्व यादव हे आपसात यादवीनं संपवलेले आहेत शेवटी, कारण त्यांना मारणार कोणच राहणार नव्हतं पराक्रमी. तर हे कायम लक्षात ठेवायचं. तर ही जी शक्ती जी विष्णूची गेलेली वाल्मिकीने लिहिली आहे, तर ती जी जादाची शक्ती त्या अवतारात आलेली होती तिचा कार्यकारण भाव आता संपलेला होता. त्यामुळं विष्णूनच प्रत्यक्ष राम अवतार घेतलाय आणि परशुराम तिथं तेवढ्या करता आले की त्यांनी त्या धनुष्याला प्रत्यंच्या लावली म्हणल्यावर हे रामा व्यतिरिक्त कुणालाही शक्य नाही आहे
म्हणजे विष्णू व्यतिरिक्त हे परशुरामांना माहित आहे. म्हणून त्या शक्तीचा ट्रान्सफर तिथं झालेला आहे. आणि परशुराम नंतर तपश्चर्येला ते चिरंजीव असल्यामुळे ते अजूनही त्या पर्वतावर तपश्चर्या करतात. पण ते आता फक्त तपस्वी म्हणून राहतात. नंतर त्यांनी कुणाचा विध्वंस केलेला नाही. आणि अशा रीतीनं त्या शक्ती सगळ्या रामापाशी जातात. ते वैष्णव धनुष्य तिथं सोपवलं जातं. याचाही इतिहास सांगतात परशुराम तिथं, की हे शिवाचं आणि विष्णूच्या युद्धात एकमेकांनी वापरलेली ही 2 धनुष्य आहेत. आणि त्यातलं एक तू मोडलंस हे दुसरं आहे. हे तुझ्याजवळ दिलं. हे माझे मेव्हणे रुचिक भार्गवांना मिळालेलं होतं. त्यांनी माझे वडील जमदग्नींना दिलं, जमदग्नींनी मला दिलं. मी तुझ्याकडे सोपवलं. आता मी निघालो. आणि अशा रीतीनं परशुराम तिथनं निघून गेलेले आहेत. आणि मग मात्र आनंदानं सगळं वऱ्हाड अयोध्येत आलेलं आहे. आणि इथं बालकांड संपलं. 7 कांडात एक सप्तमांश रामायणात तसं. तुम्ही म्हणाल, अरे 10 दिवसाच्या व्याख्यानमालेत 6व्या दिवशी यानं बालकांड संपवलं, आता उरलेले 4 दिवसात तो अख्खं रामायण संपवणार. अख्खं रामायण एका श्लोकात संपतं, मी तुम्हाला सांगितलंय. पण त्याची जी गंमत अनुभवत आपण निघालोय, त्यातनं आपण व्यवस्थित जाऊ. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला असं काही वाटणार नाही की आपलं काहीतरी राहिलं म्हणून. पण माझा थोडा त्यात तयारीचा भाग पण चालू आहे. पण इथनं अयोध्याकांड चालू आहे. म्हणजे ही मंडळी अयोध्येत आल्यानंतर हा टप्पा आहे म्हणून मी तुम्हाला फक्त जाणीव दिली. बाकी काही नाही. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. माझ्या मुखातून मागे रामरायाच आहे ना, तो बोलतोय, तो बघतो काय करायचं ते. आणि त्यामुळं ही सगळी मंडळी अयोध्येत आलेली आहे. आणि अयोध्येत आनंदानं त्यांचा संसार चालू झालेला आहे. सीतारामाच्या प्रेमाचे प्रसंग लिहिलेले आहेत. ते दोघं एकमेकावर अतिशय अनुरक्त झालेले आहेत. आणि तवर तो जो मामा आलेला आहे भरताचा, तो म्हणतो भरताला वाचून करमत नाहीये म्हणून मी बोलवायला आलो होतो. त्यामुळे याला घेऊनच जातो की आता लग्न झालंय, सुने सकट आजोबा बघू देत. म्हणल्यानंतर आनंदानं त्यांना सोडण्यात येतं. मग भरत शत्रुघ्न, पुन्हा शत्रुघ्न ही सावलीच आहे भरताची. जसं राम निघाला की लक्ष्मण निघाला, तसं भरत निघाला की शत्रुघ्न निघाला. ही चौघजण म्हणजे ते दोघं त्यांच्या बायका मामाबरोबर भरताच्या आजोळीत निघून जातात. राम सीता तिथं राहायला लागतात, लक्ष्मण राहायला लागतात. अशी काही काळ गेल्यानंतर एक दिवस दशरथ राजा सगळ्या मंत्र्यांना बोलतो. म्हणतो माझे दिवस संपलेत असं मला वाटायला लागले राज्य करायचे. त्यामुळे आता राम पण व्यवस्थित वयात आलेला आहे. तर आपण त्याला युवराज करूया का? बघा विचार करा तुम्ही. तर सगळे ऋषी अनुमोदन देतात. मग सगळ्या प्रजाजन मंत्र्यांसमोर हा निर्णय घोषित करायचा ठरतो. आता इथं सुद्धा भरत हजर नाहीये, शत्रुघ्न हजर नाहीये, उपस्थित कोण नाहीये. आणि तरी हा महत्वाचा निर्णय करायचा चाललेला आहे. तुम्हाला मी मुद्दाम मगाशी मानसिक दृष्ट्या या गोष्टींसाठी तयार केलेला आहे. आता या दशरथाचं मात्र थोडं राजकारण आहे. कारण त्याला काही गोष्टी माहित आहेत स्वतःला, ज्या इतरांना माहित नाहीयेत. आणि अशा रीतीनं तिथं तो प्रस्ताव मांडल्यानंतर सगळी जण मंडळी स्वीकार करतात. आणि पार रामाची आपण हत्तीवरनं मिरवणूक काढूया या बाबतीत वगैरे असं चालू होतं. दशरथ राजा दचकतोच की जणू संपूर्ण प्रजेनं आता तू नकोस आम्हाला रामच पाहिजे असं म्हटलं. मग तो शेवटी एके ठिकाणी म्हणतो मजेनं बोलताना, का रे मी तुम्हाला एवढा नकोसा झालो की काय, माया देखत देखत तुम्ही रामाचं कौतुक करायला लागलाय. मग प्रजाजन ओळीनं रामाचं गुणवर्णन करतात. आता दशरथाला असा वाटायचं काय कारण आहे सांगा, तोही पराक्रमी राजा. पण माणसाला कधी कधी कळत असतं की आपली सद्दी आता संपली आहे, हवी तेवढी उंच उडी आपण मारत नाही. आणि त्यावेळेला स्वतःहून बाजूला जाण्यात जी गंमत असते त्यांना सन्मान राहतो. आता दशरथाला हे कधी कधी कळलंय सांगा. तर विश्वामित्राशी बोलत असताना आलेला हळवेपण आहे की राम मी तुला देत नाही, हा पराक्रमी राजाचा हळवेपण नाहीये. तेव्हा त्याच्या वयाची जाणीव त्याला होतीये. मूल होत नाही म्हणून जाणीव झालेलीच असते. आणि नंतर परशुराम पूर्ण त्याला अलीकडच्या भाषेतला शब्द वापरतो, निग्लेक्ट करतात. त्यावेळेला सुद्धा त्याला जाणीव येते की राजा म्हणून आता आपण राहायची काही गरज राहिलेली नाही. आपण रामाच्या ताब्यात द्यावं. रामानं तर पराक्रम असे केलेत. त्या ताटकेला मारलेला आहे, त्या दोन्ही राक्षसांचा पराभव केलाय, परशुरामांचा पराभव केलेला आहे. आणि अशा रीतीनं ह्या रामाला आता वेळेत राज्य देणं हे चांगलं आहे. आणि असं म्हणून त्यानं तो विषय तिथं मांडलेला आहे. आणि प्रजाजनांच्या आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. आता इथं दशरथ म्हणतो गडबडीत म्हणजे हे मुहूर्त काढा आणि करूया आपण हे सगळं. तर यात पुन्हा भरताचे आजोबा किंवा सीतेचे वडील यांना कुणाला बोलवलं जात नाही बरं का. म्हणजे आता रामाचा युवराज्याभिषेक होणार आहे, तरी हे पाहुणे अपेक्षित आहेत ना तुमच्या जवळ जे आहेत, पण नाही बोलवले जात. आणि हे पटकन सगळं घडवायचंय दशरथाला. दशरथाला अशी बुद्धी का झाली? तर कदाचित देवाला ते काही घडवायचंय त्या दृष्टीनंच ती बुद्धी झाली.
आणि या पद्धतीनं हे इथं सगळं चाललेलं आहे. आणि त्यावेळेला संपूर्ण प्रजेत आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. आनंदी आनंद निर्माण झाल्यानंतर प्रजा सांगती की राम हे अप्रतिमच वागतायत. तुम्ही आता पराक्रम सगळ्यांनी बघितले. तिथं राज्यात आले, प्रजेत आले, आमची सुखदुःखाची चौकशी करतात. आम्ही दुःखी असलो दुःखी होतात, आम्ही आनंदी असलो आमच्या बरोबर आनंदी होतात, आम्ही तक्रार घेऊन गेलो तर योग्य रीतीनं शासन करतात. त्यामुळे रामाना युवराज हे बनवलंच पाहिजे. म्हणजे आम्हाला अतिशय प्रिय आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. अशा रीतीनं सगळेजण सांगितल्यानंतर रामाला म्हणजे त्यात असं सांगितलं की त्या सर्वांनी मंत्र्यांनी वगैरे असं डोक्यावर हात जोडून अंजुली केली. हे लग्नात असं करतात बघा, एक विधी मी तेवढा बघितलेला आहे. तर अशा पद्धतीचं ते वर्णन केलेलं आहे. आणि अशा रीतीनं सर्वांनी मान्यता दिल्यानंतर प्रजेत आनंदी आनंद चालू होतो. लोक रस्त्यावर रांगोळ्या काढतायत, घरं सजवायला लागतायत, रामाचा युवराज्याभिषेक होणार म्हणून. रामाचा पांढरा शुभ्र वाडा आहे बरं का वेगळा. तिथं राम सीता राहतायत. तिथं दारात रामाच्या मामानं दिलेला शत्रुंजय नावाचा हत्ती झुलतोय. अप्रतिम असं रामाचं घर आहे. आणि तिथनं रामचंद्रांची जवळपास मिरवणूकच काढतायत दशरथांनी बातमी सांगायला पोहोचल्यावर. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला सगळं रामायणात हे वाचायला मिळत असतं. आणि हे घडत असताना इकडं मंथरा नावाची कैकेयीची दासी आहे. आणि ती हे सगळीकडे काय चाललंय म्हणून बघायला येते. ती कुबडी दासी आहे. आणि ती तिच्या माहेरची आहे एवढीच माहिती या रामायणात येते. पहिल्या दिवशी मी नाथ महाराजांचा एक श्लोक सांगताना 4था चरण राखून ठेवला आणि हा मी योग्य वेळी सांगेन असं सांगितलं होतं. आणि दिलेले शब्द पाळले पाहिजेत, कारण रघुकुलाची रीत आहे. त्यामुळे आज मी तो चरण पूर्ण करतोय तुमच्या समोर. नाथ महाराजांनी असं लिहिलं होतं 3 राण्यांचं वर्णन करताना पहिले 3 चरण सांगतो की ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकेयी ते अविद्या, मंथरा कुविद्या तिजपाशी. हा 4था मी चरण राखून ठेवला होता की ते कौसल्येला सद्विद्या म्हणतात, कैकेयीला अविद्या म्हणतात आणि सुमित्रेला मात्र ते शुद्ध मेधा म्हणतात. कारण सुमित्रेचा अर्थ सांगताना, सुमित्रा नावाचा अर्थ सांगताना एकनाथ महाराज असं म्हणतात, सुष्ठु मैत्री कौसल्येशी. अशी ती सुमित्रा आहे की जिची सौष्ठव्यपूर्ण मजबूत कौसल्येशी मैत्री आहे. म्हणून तिचा एक पुत्र आणि सेवाभाव तिच्या अंतर्गत आहे. त्यामुळे तिचे दोन्ही पुत्र दोघांची सेवा करतायत, एक भरताची एक रामाची. आणि अशा रीतीनं हे आहे. खरं ज्येष्ठ कौसल्या सद्विद्या असली तरी कैकेयी अविद्या आहे. म्हणजे मी रजतम, सत्व रजतम हे 3 गुण पण राण्यानं लावलेले सांगितले ना, की कौसल्येला सत्वगुणी म्हणलेला आहे, सुमित्रेला रजोगुणी म्हणलेला आहे आणि कैकेयीला तमोगुणी म्हणलेला आहे. तर ही कैकेयी अतिशय लाडकी आहे, तरुण राणी आहे ही दशरथाची. त्यामुळे दशरथ अतिशय तिच्यावर खुश आहे. पण तिला अविद्या असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि मग त्याला यमकाला अप्रतिम शब्द वापरतात, कैकेयी ते अविद्या, मंथरा कुविद्या तिजपाशी. म्हणजे अविद्या एक वेळ परवडली पण कुविद्या नको. हे याचं एक छान उदाहरण देतो तुम्हाला. अविद्या म्हणजे अडाणीपण. अडाणा हा शब्द जो आहे हा अज्ञान याचा गावरान शब्द झालेला आहे. अडाणी. ञ चा उच्चार डी होतो ना. म्हणजे मला पहिल्यांदा एक ज्ञानेश्वर कुलकर्णी म्हणून होते, त्यांना कुलकर्ण्यांना बऱ्याच वेळा इंग्रजी इनिशियलनं हाक मारली जाते. कुलकर्ण्यांना, पाटलांना, कारण त्यांची संख्या भरपूर असते. त्यामुळे इनिशियलनं ओ जी आर, ओ जी डी असं केलं जातं. तसं ते ज्ञानेश्वर म्हणून त्यांना डीव्ही म्हणायचे. म्हणलं त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, ज्ञानेश्वरात न असतो मग डी का म्हणतात? मी 5वी-6वीत होतो, इंग्रजी आयुष्यात पहिल्यांदा शिकवतो. मग त्याला डी न होतं तसं अज्ञानी, अडाणी. आपल्या भाषेत सुद्धा तसं झालेलं आहे. तर अडाणी असलेला माणूस परवडतो, पण अर्धज्ञानी असू नये. म्हणजे अविद्या परवडते पण कुविद्या नको. का? तर बऱ्याच वेळेला असं होतं की रात्री तुम्ही चाललाय वाटेनं, वाटेत एखादा खांब आहे, तुम्हाला माहित नाही अनोळखी ठिकाणी, आणि त्याच्यात कुठनं तरी धुसर प्रकाश दिसला त्या खांबावर, तो चमकतोय, तर तुम्ही दचकलात त्याला, हे काय आहे? पण तुम्हाला काहीच माहित नाही, कारण तुम्ही अज्ञानी आहात, अडाणी आहात. तरी काय कराल? ते धुसर प्रकाश दिसतोय म्हणल्यावर तिथनं लांबनं जायचा प्रयत्न करा. आलं लक्षात? हे ज्ञानवंत आहात तुम्ही, तुम्हाला दिसतंयच धुसर प्रकाश, तुम्ही लांबनं जा. अडाणी आहात, प्रकाशच दिसत नाहीये, काय कराल? जाऊन खांबाला थडकाल. थडकल्यानं काय होईल? नाक आपटेल आणि काहीतरी होईल. मग चाच पडत खांब वळवाल, निघून जाल. पण ते धुसर दिसतंय म्हणून कुविद्या जो आहे, म्हणजे अर्धज्ञानी, त्याला ते धुसर दिसतंय काय आहे, आणि ते बघितल्यानंतर ते भूत आहे म्हणून जो ओमलत फिरतो. चुकून शब्द वापरला गेला, तर सगळ्यांना जागा करतो.
हे सगळं कुविद्येचं लक्षण आहे. हे तो पार सत्यानाश करतो स्वतःबरोबर सगळ्यांचा. अडाणी आहे तो धडकून स्वतः जखमी होईल, पण कुविद्यावाला इतरांचं नुकसान करेल. आणि तशी ही मंथर आहे. या मंथरे बाबतीत मुझफ्फर हुसेननी एक कथा सांगितली, ती रामायणात नाहीये, पण मी तुम्हाला ती मुद्दामून सांगतो, कारण ती कथा तिच्या स्वभावाला साजेशी आहे. मुझफ्फर हुसेन हे मोठे पत्रकार होते आणि त्यांनी ही कथा सांगितली, तर त्यावेळी मी लहान होतो, त्यामुळं याचा संदर्भ काय आहे मी त्यांना विचारू शकलो नाही. त्यानं तुम्हाला माहित नाही, पण ती कथा मजेदार माझ्या जरूर लक्षात राहील, ती आपल्याला सांगतो. त्यांनी असं सांगितलं की कैकेयीचं माहेर, कैकेय देश म्हणजे सध्याचा इराण वगैरे भाग आहे. तो कैकेय देश. इराण हा शब्द आर्यांवरनं पडला असं म्हणतात. आर्यभूमी म्हणजे सभ्य लोकांची भूमी. मी पहिल्यापासूनच सांगितलं तुम्हाला की रावणही आर्यच होता. आणि या पद्धतीनं या आर्यभूमीतनं आर्याणातनं ती आलेली आहे. तो अश्वपतींचा देश किंवा घोडे निर्माण होतो असा देश असं सांगितलंय. कदाचित अरबी घोडे प्रसिद्ध आहेत, त्याच्याही पलीकडचा तो देश असू शकेल. तर तिथनं कैकेयी लग्न होऊन दशरथाबरोबर ते वराड तिकडून येत होतं, ते काश्मीर मार्गे आलं आणि अनंतनागमध्ये त्याचा मुक्काम पडला. त्या अनंतनागला सध्या अतिरेक्यांचा कब्जा काश्मीरवर झाला तर 370 हटायच्या पूर्वी. त्याला इस्लामाबाद म्हणायला लागले ते बरं का, त्याचं नाव बदलून. मी 83 साली काश्मीरला गेलो होतो, तेव्हा आम्ही अनंतनाग कुठे आहे म्हणून विचारत होतो, तर त्यावेळेला रिक्षावाले वगैरे आम्हाला इस्लामाबाद म्हणून बजावत होते. तर तो अनंतनाग जिल्हा जो आहे प्रसिद्ध आहे आणि तिथं सूर्याचं मंदिर आहे. तर तिथं या दशरथाच्या वराडाचा मुक्काम पडला कैकेयीला घेऊन येत असताना. आणि तिथं त्यांना कैकेयीसाठी एक चांगली दासी मिळाली, ती म्हणजे मंथरा. आता मुझफ्फर हुसेन पुढे असं सांगतात की यात मंथरेचं म्हणजे वर्णन ही कुबडी आणि कुरूप अशी आहे. पण ते म्हणले की ती अतिशय सुस्वरूप होती, काश्मीर की कली होती. आता इराणी बायका पण देखण्या असतात, सरळ नाकाच्या, उंच वगैरे अशा गोऱ्या. आपण गॉगल विकताना वगैरे बघतो बघा त्या. तर तशा देखण्या बायका असतात इराणी. तर तशी कैकेयी देखणी आहे, म्हणून तर राजाची लाडकी राणी आहे. पण ही काश्मीर की कली तिच्याहून अधिक सुंदर आहे म्हणे मंथरा. आणि कैकेयीच्या वडिलांनी कैकेयीला खास स्वतःची भेट म्हणून आरसा दिलेला आहे. आणि त्यावेळेला आरसा दुर्मिळ होता. त्यामुळं कैकेयी तो फार जपून तिच्या पिशवीत ठेवलेला असायचा. आणि तो ती काढायची आणि मधनं मधनं आपलं रूप बघायची. तर मंथरा ते बघायची कैकेयीकडे, की ही सातत्यानं त्या पिशवीतनं काढून काय बघत असते. तो एक तुकडा असा हातात काढते आणि बघते त्याच्यात काहीतरी. म्हणल्यानंतर मंथरेनं एकदा कैकेयी स्नानाला गेलेली असताना तिची पिशवी खोलली. उद्योगी स्वभाव, आणि काढून बघितलं. तर तिला दिसलं की आपलं रूप दिसतं त्यात. आणि मग तिच्या लक्षात येतं की या कैकेयीपेक्षा मी खूप देखणी आहे. काय? आणि ही राणी आणि मी तिची दासी होय? काय देवाची अवकृपा आहे. आणि मग आता हिच्या विरुद्ध हिचा पचका केल्याशिवाय राहणार नाही अशी भावना तिच्या मनात निर्माण होते. म्हणजे हिला असूया असं म्हणतात. आणि ती निर्माण झाल्यानंतर त्याच्या पोटी हे सगळं असं करते असं मुझफ्फर हुसेननी सांगितलं. आणि त्याला एक जोडून कुस्ती जोडली म्हणतात की तेव्हापासून काश्मीर समस्या आपल्याला त्रास देते. पण आता तिचं निराकरण झालेलं आहे, त्यामुळे आपण आता पुढे जाऊ शकतो. तर वाल्मिकी रामायणातली ही जी मंथरा आहे ही कुबडी आहे आणि ही कुरूप आहे तशी, पण ती दासी म्हणून चांगली आहे, त्यामुळे कैकेयीची प्रिय आहे. आणि ती अशी छतावर आलेली असते, सगळीकडे आनंदी आनंद साजरा व्हायला लागलाय, आपल्याला काय खबरच नाही. हे बघितल्यानंतर तिला आश्चर्य वाटतं आणि ती तिथं बाहेर येऊन म्हणजे शेजारच्या रामाच्या महालाकडच्या एका दासीला उरून विचारते, काय चाललंय सगळं? त्यावेळी ती सांगते, कळलं नाही तुला? अगं रामाचा युवराज्याभिषेक होणार आहे, सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला आहे. मंथरेचं डोकं तिथं चाललं. आता ह्या तुलसीदासांनी लिहिलेलं आहे की हे सगळं आनंदाचं आहे. आता मंथरा तिथनं जाते आणि कैकेयीला सांगायला लागते, काय निवांत झोपलीयस, काय चाललंय माहित आहे का तुला? त्यावेळेला कैकेयी दचकून उठते, काय चाललंय, एवढं का ओरडत आलीस? त्यावेळेला ती सांगते, अगं रामाचा राज्याभिषेक व्हायला लागला. त्यावेळेला वाल्मिकी रामायणात लिहिलंय, कैकेयीनं तत्काळ गळ्यातला दागिना काढून तिला दिला. वा किती छान बातमी सांगितलीस. तर हे सगळं झाल्यावर तुलसीदास लिहितात, ते मानस लिहितात ना, त्याच्या मागची कथा लिहितात की हे घडण्याच्या मागे काय घडले. तर ती लिहित असताना ते म्हणतात की हे सगळं आनंदाचं व्हायला लागलंय म्हणल्यावर देव अस्वस्थ झाले. ह्या रामाचा आता अभिषेक होणार, राम राज्य करायला लागणार, प्रजा खुश, राजा खुश, सगळे खुश, कैकेयी खुश. आणि हा इथंच रमला तर मग त्या रावणाला मारणार कोण? मग काही तर केलं पाहिजे आपण.
मग सरस्वती, चल 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 चल, तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे? जायचं आणि त्या मंथरेच्या जिभेवर राहून बसायचं आणि तिला बिघडवायचं आणि तिच्या करवी कैकेयीला बिघडवायचं. ही योजना वर्ण ठरते. आणि त्यामुळे दागिना दिल्यावर तो झिडकारत मंथरा म्हणते, खुडी आहेस का काय? तुला कळतंय का तुझं भवितव्य चौपट करायचा उद्योग चाललाय इथं? लाडकी राणी दशरथाची म्हणून मिरवत असतेस, खरं दशरथाचं प्रेम कौशल्यावर आहे. तिच्या मुलाला राजा करायला लागलाय. तुझा मुलगा बसलाय तिकडे आजोळी जाऊन. उद्या काय त्या कौशल्याची दासी म्हणून राहणार आहेस? पहिल्यांदा काही ऐकत नाही. पण ही एवढं भिनवती तिच्या अंगात. तुम्ही कधीही बघा बरं का, तुमच्या मनाविरुद्धची गोष्ट सारखं किरकिर किरकिर करून कोण कानात सांगायला लागले की नंतर तुम्हाला खरं वाटायला लागते बरं का ते. आणि तुमचंही डोकं बिघडायला लागते किंवा त्याची कटकट थांबवायला तुम्ही हो म्हणाला आणि त्यातनं तुम्ही बिघडता. म्हणजे हे घरात सुद्धा अनुभवाला येतं कायम. तर अशा पद्धतीच्या या घटना घडतायत तिथं आणि कैकेयीला बिथरवल्याशिवाय मंथरा राहत नाही. आणि कैकेयीला पटायला लागतं की खरंच आपलं दशरथ नुकसान करायला लागले. शहाणी असेल तर माग कुठंतरी तू 2 वर मागून घेतलेस. त्या वरानुसार आता तुझ्या मुलाला राज्य माग आणि या राज्य निष्कंटक झालं पाहिजे. राम इथं राहिला तर तुझ्या मुलाला धड जगून देणार नाही. त्याला 14 वर्ष वनात पाठव. तर तुझ्या मुलाला निष्कंटक राज्य मिळेल. राज्यनीतीत असंच वागायचं असतं. खुळ्यागत बेसावतपणे वागायचं नसतं अशा वेळेला. असं सगळं बजावल्यानंतर काही त्या पद्धतीनं केस सोडते आणि कोपगृहात जाऊन बसते. आणि दशरथाला या सगळ्या गोष्टीचा अंदाज असतो. म्हणून त्याला भरत तिकडं असतानाच हे आवरायचं असतं. असं एका श्लोकात येते बरं का बारीकसमध्ये. पण तो आता जमलं. उद्या सकाळी तो आता अभिषेक करायचा. ह्या नादात रामाला निरोप बिरोप देतो. राम पण आनंदानं कौसल्या विसरल्या चालतो. सीतेला सांगतो. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालाय आणि दशरथ आता काम संपलं आपलं कामकाज म्हणून अंतःपुरात जातो आणि कैकेयीच्या महालात जातो आणि तिथं कैकेयी दिसत नाही. असं कधीही आजपर्यंत झालेलं नसतं की महाराज येतात याची वर्दी मिळाल्यानंतर या राण्या या कायम अतिशय सजून धजून व्यवस्थित स्वागताला हसतमुखानं तयार असायच्या. तर आज आपली वर्दी मिळाली आहे, तिथं आत यायची सूचना मिळाली आहे, तरी सुद्धा कैकेयी तिथं नाही म्हणल्यानंतर दशरथ अस्वस्थ होतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, मुद्दाम सांगतो, गंमतशीर आहे म्हणून. ही कैकेयीला ज्या वेळेला मंथरा पटवते की नाही आणि युक्ती पण सांगते की काय काय करायचं. 2 वर ते राहिलेत ते मागून घे. म्हणजे ते कुठले आहेत? तर देवासुर संग्रामाच्या वेळेला इंद्राच्या मदतीला गेलेला राजा आहे दशरथ. त्यानंतर शंभरासुर म्हणून एकाशी लढत असताना त्याला भोवळ आली, तेव्हा त्याच्या रथाचं सारथ्य कैकेयीनं केलेलं असतं. मग तुला काय देऊ म्हणून सांगितलं असतं. जसं विश्वामित्रांचं मनोगत मागायच्या आधी देऊन टाकतो की नाही, तसं इथं पण त्या स्वभावच आहे तो. आणि तिला म्हणतो तुला 2 वर दिले, काय मागायचं ते माग. कैकेयी त्यावेळेला तिला बुद्धी सरस्वती देते का काय कोणास ठाऊक. वेळ आल्यावर मागीन म्हणते आणि ते अजून लटकून राहिलेलं असते प्रकरण. ते आजवर आलेलं असते. तर त्यावेळेला मंथरा ज्यावेळेला कैकेयीला पटवती, मी किती भोळी ग, उघडे तूच मला जाग केलंस प्रेमानं. मी माझ्या भरताला राज्य मिळू दे, तुझं कुबड गंधानं लेपून दे आणि त्याला माळ घाले सोन्याची. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, तसं लिहिलंय त्यात. आणि अशा रीतीनं ती कैकेयी आत रुसून जाऊन बसली आहे आणि दशरथ राजा येतात. अतिशय उदास होतात कारण त्यांना ज्याचा अंदाज असतो ती घटना आता घडायला लागलेली असते. आणि काय ग, कशा करता रुसलीस म्हणून तिला जाऊन विचारतात. त्यावेळेला बायका अशा वेळेला किती मर्यादेपर्यंत नाटक करायचं याच्या फार जाणकार असतात. त्यामुळे मी त्यात काय सांगू तुम्हाला. तर शेवटी बराच अनुनय झाल्यानंतर दशरथ पूर्ण आपल्या टप्प्यात आलाय. आता बॉल क्रीज मध्ये आलाय, सिक्सर मारायला हरकत नाही असं लक्षात आल्यानंतर कैकेयी त्याला सांगते. आता मी आधुनिक शब्द का वापरतो, तर पूर्ण ते वर्णन करत बसण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे पटकन आपल्याला थोडंसं नेहमीच्या बोली भाषेत आलं की कळतं झटकन. म्हणून मी काही वेळेला वापरतो. तर अशा रीतीनं या कैकेयीनं सांगितल्यावर दशरथ प्रचंड धक्काच बसतो. म्हणजे तो एवढा महान राजा असा जमिनीवरच पोहतो. त्याचे केस वगैरे अस्ताव्यस्त होतात. राजा म्हणून काही राहत नाही. आणि
दिलेली वचन आहेत म्हण. काही इतका दुष्टपणा करू नको ग. त्या रामाचीच योग्यता आहे, मी योग्य ते करायला लागलोय, तू असं का करतेस? त्यावेळेला काही सांगते, चंद्र सूर्यानो ऐका, हे काय म्हणतायत? यांनी मला शब्द दिलाय आणि इक्ष्वाकू वंशात कुणी सुद्धा आजपर्यंत शब्द तोडलेला नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन नाही. हे शब्द मोडायला लागले. तुमच्यामुळे कोणाला काळीमा फासला जाणार. तुम्ही दिलेले शब्द पाळले पाहिजेत. दशरथ आधीच विकलांग झाले, पण त्यांच्या मनावर हा जबरदस्त आघात. दशरथ पार बेशुद्धीपर्यंत जातात या, आणि उसासे टाकत कैकेयीच्या महालात बसलेले असतात. आणि सकाळी रामचंद्रांना तर बोलवलं जात की तुम्हाला बोलवलंय म्हणून. आता सीता बिता निरोप देते की युवराज व्हायला चाललेत म्हणून. आणि त्यावेळेला रस्त्यातनं नागरिक बिगरिक खुश, छोटी पोरं पण उड्या मारतायत. अशा आनंदाच्या अवस्थेत रामचंद्र येतात तिथं की आता आपला अभिषेक होणार. आणि त्यावेळेला कैकेयीच्या महालात बोलवलंय कळतं. तिथं जातात काय झालं म्हणून बघायला. ही अवस्था बघतात आणि हादरतात की काय झालंय म्हणतात तुम्हाला. असं का बसलाय तुम्ही महाराज? अहो इंद्रासारख्या आनंदात राहणारे तुम्ही ना अशा अवस्थेत का आहात तुम्ही? दशरथ काही बोलत नाही. हाय रे दैवा म्हणून हैराण झालेला असतो. आणि त्याच्या तोंडातनं शब्द बाहेर पडत नाही, डोळ्यातनं अश्रू वाहत असतात. आणि अश्रू वाहत असताना तिथं शेजारी काही उभी असते. ती म्हणते, त्यांना काय विचारतोस? ते दिलेला शब्द मोडायला निघाले. ठरलंय आमचं आता, त्यांनी मान्य केलंय. म्हणजे काय मान्य केलं, काय झालं, मला जरा माते सांगशील का तू? हे बघ, त्यांची अशी इच्छा आहे की तू 14 वर्ष वनाला जायचंस आणि हे राज्य भरताला द्यायचं. त्यांनी मला तसा शब्द दिलाय. राम ठीक आहे म्हणतात, एवढंच ना, तुम्ही एवढे उदास का झालाय? इथं राम काय कळत बघा. इथं राम काय आहे हे आपल्याला पक्क कळतं की मी जातो ना वनात. मला एकदा हे सांगू देत की मनानं यांच्या. काही म्हणते त्यांना ते बोलायचं जड जातंय ना, कारण माझा मुळातच द्वेष आहे त्यांना. मासाहेब, आपल्या आज्ञेनुसार मी वनात जायला तयार आहे. भरत राजा होतोय हे मला पटतंय. मग तू लवकरात लवकर निर्णय घे ना. त्यावेळेला राम स्वतःविषयी एक अभिमानाचं वाक्य बोलतात, ते मला सांगायचंय म्हणून मी तुमचं तिथं लक्ष आकर्षित करतोय. राम बोलतात, रामो द्वीर ना भाष्यते. राम दोनदा बोलत नाही. काय अभिमानाचे शब्द आहेत बघा. एक वचनी, एक वाणी. एकदा बोललोय ना वनात जातो म्हणून, जातोय, तू काळजी करू नको. यांचं मला आता बघू दे काय चाललंय. यांची प्रकृती वाईट दिसते असं त्याला म्हणायचंय. तर रामो द्वीर ना भाष्यते, या गोष्टीवर आपण थोडा आज रेंगाळूया आणि इथंच थोडं थांबायचा पण विचार करूया. पण आपण फार भारी गोष्टी बघूया याच्याबरोबर. कसं असतं, ही मोठी माणसं असतात की नाही, ती स्वतःविषयी फारसं गर्वानं बोलत नाहीत बरं का, कधीच बोलत. पण त्यांच्यावर सुद्धा समाज अशी वेळ आणत असतो. आता रामावर काय वेळ आली आहे तुम्ही विचार करा, की युवराज होणार म्हणल्यावर माणूस म्हणून होणारा आनंद रामाला सुद्धा झालाय. का नाही होणार सांगा? योग्यता आहे, ज्येष्ठ आहे, त्याचाच अधिकार आहे. आणि मग काय आनंद होणार नाही? बरं, त्यालाही आता ताण आहे की सीतेला नाही बाई वनात जायचंय म्हणून कसं सांगणार? कौशल्याला कसं सांगणार? सगळ्यांना समजावणार कसं आता राम की नाही मी राज्याभिषेक होणार नाही? आईला समजावायचंय, बायकोला समजावायचंय, त्यांच्या मनाचं प्रेशर आहे त्याच्यावर, ताण आहे. आणि असं असून सुद्धा तो म्हणतो की हो ठीक आहे, यांची इच्छा आहे तर मी वनात जाईल. याला रामच व्हायला लागतं, त्याशिवाय ही ताकद येत नाही अंगात. तुम्हाला बोलवलंय प्रमोशन द्यायला साहेबांना आणि हातात दिलं लेटर, तुला काढून टाकले, कसं वाटेल सांगा बरं? काढून टाकायचं होतं तर सगळं काढून टाकायचं, प्रमोशन देतो म्हणून कशाला बोलू? तुमचा पहिला प्रश्न असेल. पण राम तो रामच. आणि शेवटी साहेबाची रिलेशन नाही आहे, वडिलांची आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, हेही वागता ना, आदर्शवाद सुद्धा कुठं कसा वापरलाय हेही बघायचं. नाही तिथं नाही ती गोष्ट वापरायची नाही. रावण दिसला की मारलाच पाहिजे, तिथं अहिंसा नाही, हे लक्षात ठेवायचं. एक तत्व दुसरीकडे लागत नाही.
परिस्थितीनुसार दशरथ राजे आहेत, वडील आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं हे रामाकडे आणि अशा रीतीनं रामोद्वीर ना भाष्यते, राम दोनदा बोलत नाही. तर याला मध्ये मी एक लेख वाचला होता, विद्याधर गोखलेंचा असावा, मोठ्या माणसांची धरपोक्ती, आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की गालिब बोलतो स्वतःविषयी की कहते हैं की गालिब का है अंदाजे पया और काय वेगळंच गालिबाचं बोलणं आहे. तसं ह्यांचं सुद्धा आहे बघा, केशवसुतांचं, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके, आम्ही देवाचे लाडके आहोत, तर असं बोलतात. असं संतांनी सुद्धा बोललंय बरं का. संत विनम्र असतात, एरवी शांत असतात ते संत असतात, पण संतांनी सुद्धा बोलले, अप्रतिम बोलले. ते सगळंच मी सांगणार आहे आता, 5-1 मिनिटं लागतील आपल्याला, पण लागू देत, तुम्ही ऐका, फार अप्रतिम आहे. आणि शिवाजी महाराजांचं सुद्धा असं म्हणणं सांगणार आहे मी. हो, जरूर सांगणार, तुम्ही ऐका. त्यावेळेला रामदास स्वामी म्हणतात बघा, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम म्हणतो. पोक्तीच असते, ताठ्यानं बोलणं आहे. कारण कोणीतरी बोललेलं असेल ना त्यानं, तुम्ही भीक मागत जगता म्हणून, तेव्हाच हे उत्तर दिलेलं आहे, त्याशिवाय देणार नाही. किंवा समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूत मंडळी कोण आहे, रामदास स्वामी म्हणतात. तसे तुकाराम महाराज बोललेत अप्रतिम. एरवी तुकाराम महाराज एवढे नम्र आहेत की ते म्हणतात, तुका वेडा अविचार करी बडबड फार, बोल नाही के कोणाचे, कथे नागवाची नाचे, अहो पंडित जन तुका टाकावा थुंकून. थुंकी असती ना, एवढा तुच्छ तुका थुंकून टाका म्हटले, कशाला लक्ष देता त्याच्याकडे. वेडा अविचार आहे, काहीतरी बडबडत असते, आणि कथा चालू झाली की त्याला कपड्याचं भान नसते, नागवाच नसतो म्हटले कथे. पण लोकांनी ज्या वेळेला, हे तुकारामांचं स्वतःविषयी म्हणणं आहे, म्हणून तुम्ही त्यांचा अपमान करायचं कारण नाहीये. ज्या वेळेला अज्ञानी लोक त्यांचा अपमान करायला लागले, त्यावेळेला ते सांगतात, खोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्ता आत्मस्थिती थांडवीन, तीर्थ भ्रामका आणि ना आळस करीन स्वर्गवास पडू भोगे. तो ब्रह्मज्ञानी म्हणवतो, तो लाळ घोटायला लागेल माझ्यासमोर. जो तीर्थ भ्रामक म्हणवतो स्वतःला, परिव्राजक, सगळीकडे हिंडतो, त्याला आळस आणून घरात बसवीन म्हणजे. आणि तुम्ही स्वर्ग स्वर्ग काय म्हणताय, करीन स्वर्गवास कडू भोगे, कडू करून टाकीन, असा स्वर्ग भोगीन. काय वास, तुकारामानच भोगावा, काय इतरांची शिल्लकच राहील, अशी अवस्था करीन म्हणते. करीन स्वर्गवास कडू भोगे, धन्य म्हणवीन ही लोकीच्या लोका, भाग्य आम्ही तुका देखील. इथले लोक असे स्वतःला धन्य धन्य म्हणायला लागतील, ते आमचं भाग्य म्हणून आम्ही तुकाराम बघितलं. रणिया थोकडा तुका आकाशावर. स्वतःविषयी सुद्धा ही माणसं महान केली. शिवाजी महाराज बोलले, शिवाजी महाराज व्यंकोजी दक्षिण दिग्विजयाला जात असताना व्यंकोजीशी ज्या वेळेला त्यांचं बोलणं होतं, त्यावेळेला वडिलांच्या 6 आठवणी मागतात, 6 बिरुद मला द्या म्हणून, आणि व्यंकोजी द्यायला तयार होत नाही. व्यंकोजी द्यायला तयार होत नाही, त्यावेळेला ते म्हणतात की ती बिरुद मला द्या तुम्ही वडिलांची, कारण मी सुद्धा त्यांचाच पुत्र आहे. 6 तुम्ही घ्या, 6 मला द्या. आणि त्यावेळेला व्यंकोजी तयार होत नाही, रात्रीत तळ सोडून निघून जातो. त्यावेळेला शिवाजी महाराजांना कळल्यावर महाराज म्हणतात, निघून काय म्हणून गेले, आम्ही काय धरीत होतो की, आम्हाच बिरुदे काय करायची, वडिलांची वस्तू होती आठवण म्हणून मागितली, आम्हाच बिरुदे काय करायची, आमची बिरुदे तो अष्टदिशास लागलेली आहे. केवढं भव्य वाक्य बोलतात बघा. अहो पराक्रमच असा केला की दिग्विजयाला मी निघालो, 8ही दिशांना शिवाजी नाव माहित झाले, मला वडिलांचे बिरुद मिरवायचं काही कारण नाहीये. तसं राम इथं अभिमानानं बोललेले, रामोद्वीर ना भाष्यते. काही मी एकदा वनात जातो म्हणून सांगितलंय ना मा तुला आई, मी जातोय, काळजी करू नको. आणि अशा रीतीनं राम वनात जायची आता पुढची जी गोष्ट आहे ती आपण उद्या बघूया. आता जर कोणाचा शंका वगैरे काही असतील तर जरूर विचारायला हरकत नाही. विनया केसकर विचारतायत की महेंद्र पर्वताचे स्थान कुठे आहे आणि परशुराम देखील सप्तचिरंजीव आहेत, तर त्याविषयी कथा काय आहे? त्याविषयीची कथा मला माहित नाही, म्हणजे ते चिरंजीव कसे झाले माझ्या लक्षात नाहीये वाचलेली. पण लोटे परशुराम इथेही महेंद्र पर्वत म्हणतात. किंवा भारतात आता गंमत काय माहिती का, नेमकी स्थान निश्चिती अवघड जाते, कारण अनेक प्रकारचे पर्वत अनेक ठिकाणी बोलले जातात. म्हणजे मलय पर्वत अनेक ठिकाणी आहे वगैरे. सध्या आपल्या दृष्टीने जे माहित असलेलं स्थान आहे की कोकण भूमी परशुरामाने निर्माण केली, आणि चिपळूण पशीचा जो लोटे परशुराम म्हणून तीर्थक्षेत्र आहे, तिथं परशुराम रात्री राहायला येतात म्हणून त्यांचं मंदिर पण आहे. आरती वगैरे तिथं नित्य पूजा त्यांची होत असते. आणि ही पृथ्वी बाहेर राहायचं म्हणून सागर हटवून त्यांनी ती भूमी निर्माण केलेली आहे, नवी भूमी. कारण पहिली भूमी सगळी कश्यपांना दिलेली आहे,
म्हणून ते स्थान परशुरामांचं मानलं जातं. बस हा एकच प्रश्न होता. हा चालेल. मग आता आज विराम द्यायचा वाणीला. हो चालेल. प्रभू रामचंद्र की जय. धन्यवाद सर. थांबवते मीटिंग.